नमस्ते. करोकरी रुचिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल आपलं गरम होईपर्यंत आपण इथे फोडणीसाठी लागणारं साहित्य तयार करायचं आहे. इथे मी एक कांदा घेतलाय. आता हा मी बारीक चिरून घेणार आहे. आणि इथे मी आलं लसूण पण घेतली आहे. ती पण मी बारीक अशी किसून घेते आहे. जर तुमच्याकडे आलं लसूणची पेस्ट असेल तर ती घातली तरी चालेल. आता आपलं तेल गरम झालंय. त्याच्यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे बारीक चिरलेला. आणि मी कढीपत्ता घेतलाय. कढीपत्ता आणि आलं लसूण याची आपण फोडणी द्यायची आहे. फोडणी आपली चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. आणि इथे मी हे कांदा खोबऱ्याची चटणी वाटून घेतलेली आहे. आता ही चटणी मी कशी तयार केली आहे त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेला आहे. तिथे घरोघरी रुचिरा या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. आता याच्यामध्ये मी मसाला वगैरे काहीच घातलेला नाही. फक्त कांदा आणि ओलं खोबरं भाजून घेतलं आणि त्याची चटणी वाटून घेतली. आता ती मी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. एकदम साध्या सोप्यामध्ये आपण ही भाजी तयार करणार आहोत. आणि पण मालवणी पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये खोबरं मिक्स केलं जातं म्हणून आम्ही त्याला मालवणी पद्धतीने असं म्हणतो. आता मी इथे हा घरगुती मसाला घेतलाय 1 चमचा. तो त्याच्यामध्ये घालायचा आहे. हा गरम मसाला आहे, मालवणी गरम मसाला. आता हा पण याच्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा. चटणी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. बघा चटणी आपली ना छान अशी तेलामध्ये परतून झाली आहे. बघा कलर पण खूप छान असा त्याला आलेला आहे. आता मी याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालणार आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता आपण भाजी कशाची बनवणार आहे ते तुम्हाला सांगते. इथे मी एका कुकरमध्ये ना पहिल्यांदा हिरवे वाटाणे उकडून घेतले आहेत. मी डायरेक्ट कुकरमध्येच करणार होती भाजी, पण तुम्हाला मी दाखवायची होती त्यामुळे मी कुकरमध्ये पहिले हे 2 शिट्ट्या काढून घेतल्या हिरव्या वाटाण्याचे. जास्त शिट्ट्या काढायचे नाही तर काय होतं हिरवे वाटाणे किंवा सफेद वाटाणे काही असेल तर ते जास्त शिजले जातात. त्यामुळे 2 किंवा 1च शिट्टी काढून फोडणीला द्यायचं आहे. हे बघा इथे मी चांगले उकळून घेतले. आता हे याच्यामध्ये ना मिक्स करायचं आहे. आणि याच्यामध्ये मी पाणी जे उकळून घेतलेलं आहे ना तेच घालणार आहे. कांदा खोबऱ्याची भाजी, सुकी भाजी किंवा उसळ खूप छान अशी होते.
तुम्ही या पद्धतीने कधी केला नसाल ना तर नक्की करून पहा। आणि तुमच्याकडे जो मसाला असेल ना तो तुम्ही घातला तरी चालेल। मालवणी मसाला काही जणांकडे नसतो, प्रत्येकाकडे त्यांच्या पद्धतीचा मसाला असतो। कोणाकडे कांदा मसाला तर कोणाकडे मालवणी मसाला, असं कोल्हापुरी मसाला असं बोलतात ना, ते मसाले असतात। माझ्याकडे मालवणी मसाला आहे म्हणून मी घातलाय, पण तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही त्या भाजीमध्ये किंवा उसळमध्ये घालू शकता। आणि याच्यामध्ये ना शक्यतो गरम पाणीच यूज करायचं, थंड पाणी भाजीमध्ये घालायचं नाहीये। या भाजीला जास्त वेळ लागणार नाहीये, कारण आपण हिरवे वाटाणे उकडून पहिल्यांदाच घेतले, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही। पहा इथे आपल्या भाजीला लगेच उकळी आलेली आहे। आता मी 2 मिनिटं जरा असे परतून घेते अशी, आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। यातले थोडे वाटाणे जरी मिक्सरला लावले ना चटणी सोबत तरी चालतात, चटणीमध्ये लावून घ्यायचे। आता मी याच्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये गरम पाणी आहे ते मिक्स करणार आहे। जेवढं तुम्हाला पातळ घट्ट किती पाहिजे असेल आमटी तेवढी तुम्ही पाणी ठेवायचं आहे, जास्त पण पातळ करायचं नाहीये। हे बघा खूप छान अशी ना आपली हे बघा तरी आली आहे। आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पण जी चटणी राहिलेली असते ना ते पण पाणी धुवून असं घालायचं आहे त्याच्यामध्ये। आता मी ती मिक्सरची चटणी वाटली होती त्याचं पण पाणी याच्यामध्ये मिक्स करणार आहे बघा। आता 5 मिनिटं आपण याला उकळ काढून घ्यायची आहे, 5 मिनिटं असंच ठेवायचं गॅसवरती। याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, कारण आपण याच्यामध्ये गरम पाणी मिक्स केलं होतं ना, त्यामुळे लगेच याला उकळी येते आणि लगेच हे शिजले पण जातात। जास्त शिजवायची गरजच नाही, जसं मी तुम्हाला सांगितलंय कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेले आहेत। खूप छान होते उसळ याची। याच पद्धतीने ना सफेद वाटाण्याची उसळ केली तरी ती पण खूप छान होते। आता आपली उसळ ना तयार झाली। आता मी त्याच्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घालणार आहे। इथे आता तुम्ही पाहू शकता आपली ना उसळ खूप छान अशी तयार झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा, आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।